हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा। आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे जी काही माझी सकाळची कामे आहेत ना तर ती इथे मी करायला घेतलेली आहे। तर सकाळचा स्वयंपाक माझा चालू आहे। चपात्या वगैरे मी आवरून घेतलेल्या होत्या आणि मीठ जे आहे ना तर ते थोडंसं शिल्लक राहिलेलं होतं। तर मग म्हटलं की चला जे मिठाचं पॅकेट आहे तर ते फोडून घेऊयात, कारण की कसं एकदा जर एखादी गोष्ट स्वयंपाकघरातली संपली ना तर मग जर ती थोडीशी शिल्लक असली की त्याच वेळेस लगेच बरण्यांमध्ये जे काही सामान असतं ना स्वयंपाकघरात तर ते लगेच भरून ठेवायचं। कारण की काय होतं की आपण जर लगेचच ते सामान नाही भरून घेतलं ना तर ऐन वेळेस काय होतं, मग ज्यावेळेस आपण स्वयंपाकाला सुरुवात करतो किंवा एखादी भाजी जर आपण करायला घेतली तर त्यावेळेस जर एखादं समजा मसाले संपले किंवा मीठ संपलं तर मग आपली काय होते, गडबड होते किंवा गोंधळ होतो। त्याच्यामुळे ज्यावेळेस थोडंसं शिल्लक असेल बरण्यांमध्ये सामान त्याच वेळेस लगेचच दुसरं पॅकेट जे आहे ना तर ते फोडून घ्यायचं, जेणेकरून मग आपली धावपळ जी आहे ना तर ती होत नाही। तर आता इथे बघा चपातीच्याच तव्यामध्ये ना मी भेंडीची भाजी जी आहे ना तर ती करायला घेतलेली आहे। कारण की भेंडी थोडीशीच शिल्लक होती, त्याच्यामुळे मग म्हटलं की दुसरी कढई वगैरे खराब करण्यापेक्षा याच तव्यामध्ये भेंडीची जी भाजी आहे ना तर ती करूयात। आणि ज्यावेळेस थोडीशी भाजी वगैरे करायची असते ना तर त्यावेळेस मग मी काय करते, चपातीच्या तव्यामध्येच डायरेक्ट भाजी टाकते किंवा मग जर भाकरी वगैरे करायला घेतल्या तर त्याच्यामध्येच टाकते। कारण की कसं होतं मग एक्स्ट्राची भांडी सुद्धा पडत नाहीत आणि मग छोट्या भाज्यांसाठी तर आपण तव्यामध्ये ज्या भाज्या असतात ना तर त्या लगेच होतात। त्याच्यामुळे मग म्हटलं की चला तव्यामध्येच करूयात। तर आता सगळ्या भाज्या थोड्या थोड्या प्रमाणातच होत्या, म्हणजे थोडीशी भेंडी शिल्लक होती आणि थोडासा बटाटा होता। तर मग म्हटलं की भेंडी करून घेऊयात आणि त्याच्यासोबतच मग जो मसाल्यातला बटाटा असतो किंवा फक्त त्याला मसाल्याची फोडणी द्यायची आणि बटाटा जो आहे तर तो असा फ्राय करून घ्यायचा। तर मग तीच भाजी मी करायला घेतलेली होती। आणि ज्यावेळेस बघा आपल्या घरामध्ये अशा थोड्या थोड्या भाज्या शिल्लक असतात ना तर त्यावेळेस मग मी काय करते, कधीतरी सगळी मिक्स व्हेज भाजी करते, म्हणजे बटाटा किंवा वांग, वटाणा असं जर असेल ना तर मग सगळं थोड्या थोड्या प्रमाणात असलं की डायरेक्ट त्याची मिक्स व्हेज भाजी करून घ्यायची, जेणेकरून मग भाज्या सुद्धा संपल्या जातात आणि आपली भाजी सुद्धा तयार होते। तर आता इथे फक्त माझ्याकडे बटाटा आणि भेंडीच होती, त्याच्यामुळे मग दोन्ही पण मी सेपरेट जी भाजी आहे ना तर ती करायला घेतली। तर आता भेंडी जी आहे ना तर ती जास्त अशी कडक वगैरे झाली ना खायला तर मग ती छान लागते, म्हणजे आमच्या इथे तर अशी कडक जी भेंडी झालेली असते ना तर तीच खायला आवडते। म्हणजे बारीक गॅसवरती भेंडी एकदम अशी कडक फ्राय करून घ्यायची, जेणेकरून ती खायला सुद्धा छान लागते। त्याच्यामुळे मग मी तव्यावरती बारीक गॅसवरतीच थोड्या वेळ भेंडी जी आहे ना तर ती ठेवलेली आहे, जेणेकरून ती व्यवस्थित अशी परतली जाईल। तर आता जोपर्यंत माझी भेंडी होतीये तोपर्यंत लगेचच मी बटाटा सुद्धा करून घेतलेला होता, जेणेकरून मग दोन्ही भाज्या ज्या आहेत तर त्या मग नाश्त्यासाठी तयार होतील। आणि आमच्या इथे कधीतरीच थोडासा वेगळा नाश्ता जो आहे ना तर तो होतो, म्हणजे नेहमीप्रमाणे आमच्या इथे चपाती भाजी किंवा भाकरी कालवण असंच आमच्या इकडे नाश्त्यामध्ये जास्त करून खाणं पसंत करतात। त्याच्यामुळे मग रोजचा जो माझा स्वयंपाक असतो तर तो सकाळीच असतो आणि दुपारी जर काही करायचं असेल भाकरी वगैरे तर मग त्या मी दुपारी करत असते। पण सकाळी तरी आमच्या इथे असाच नाश्ता असतो, कधीतरी एखाद्या वेळेस मग थोडंसं वेगळं जे आहे तर ते केलं जातं। तर आता इथे भाज्या वगैरे सुद्धा तयार होतात तोपर्यंत मग चहा सुद्धा ठेवून घेतला, कारण की आता नाश्त्याची वेळ झालेली होती आणि नाश्ता करताना सगळ्यांना चहा घ्यायची सवय आहे। त्याच्यामुळे मग म्हटलं की भाज्या वगैरे होत आहेत तोपर्यंत चहा सुद्धा आपला रेडी होईल। तर आता भेंडीची भाजी सुद्धा माझी तयार झालेली होती, तर ती सुद्धा मी साईडला काढून घेतली। आणि आज बऱ्याच दिवसानंतर पाऊस जो आहे ना तर तो आलेला नव्हता, म्हणजे अगदी सकाळी जे आहे ना ते ऊन मस्त असं पडलेलं होतं। 2-4 दिवस पावसामुळे बिलकुल सुद्धा ऊन जे आहे ना ते येत नव्हतं किचनमध्ये, पण आज सकाळी मस्त असं कवळं ऊन जे आहे ते किचनमध्ये आलेलं होतं। तर आता इथे
यांच्यासाठी मी इथे बीटरूटचा ज्यूस जो आहे ना तो बनवलेला होता. म्हणजे सकाळी उठल्यानंतर यांना सवय आहे बीटरूटचा ज्यूस घ्यायचं किंवा मग गाजराचा ज्यूस वगैरे जो आहे ना तर तो मी बनवून देत असते. तर आता इथे मग मिक्सरमध्ये बीटरूट जे आहे तर ते थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग व्यवस्थित गाळणीने जे आहे ना तर ते गाळून घ्यायचं. तर आता हेल्दी आहे आणि यांना घ्यायला आवडतं सकाळी नाश्त्यामध्ये, तर त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी बनवून देत असते. तर आता आम्हाला तर कोणालाच आवडत नाही, त्याच्यामुळे मग मी फक्त एकच ग्लास जे आहे ना तर ते ज्यूस मी बनवून देत असते. तर आता किचनमधलं नाश्त्याचं जेवढं काही काम होतं ना तेवढं सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर मग बाहेर आले. थोडंसं कंपाऊंड जे आहे तर ते साफ करायचं होतं मला म्हणून. तर आता पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे कंपाऊंड जे आहे तर ते सतत जे आहे ना तर ते क्लीन करून घ्यावं लागतं, कारण की पावसामुळे सगळी बाहेरची जी काही माती वगैरे आहे ना तर ती सगळी आतमध्ये येते. त्याच्यामुळे मग हे जे कंपाऊंड आहे ना तर ते क्लीन करून घ्यावंच लागतं. तर आता पाऊससुद्धा उघडलेला होता. म्हटलं पाऊस काही आज आलेला नाही आहे तोपर्यंत मग म्हटलं की चला आपली जी क्लिनिंग आहे ती करून घेऊयात, कारण की कसं गाड्या वगैरे येतात आतमध्ये पार्किंगला, त्याच्यामुळे मग काय होतं ना सगळी माती जी आहे ना बाहेरची ती पूर्ण कंपाऊंडमध्ये मातीच माती होते किंवा चिखलसुद्धा होतो. त्याच्यामुळे मग मी काय करते, जर पाऊस वगैरे नाही आला ना तर पूर्ण कंपाऊंड जे आहे तर ते असं पाईप लावून स्वच्छ असं धुवून घेते. आणि कसं बोरचं पाणी जे आहे तर ते आपण नेहमी असं यूज करायला घेतलं ना, वापरात आणलं ना तर ते पाणी जे आहे ना तर ते अजून वाढतं. त्याच्यामुळे मग मी नेहमी बोरचं पाणी जे आहे ना तर ते चालू करत राहते सतत, कारण की कसं पाणीसुद्धा वाढतं आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे बोरला पाणीसुद्धा चांगल्या प्रमाणात येत आहे. तर मग आता इथे कपाटातली जी काही कपडे आहेत ना तर ती थोडीशी वर खाली झालेली होती, तर म्हणून मग म्हटलं की चला कपडे जे आहेत तर ते व्यवस्थित सेट करून ठेवूयात, कारण की थोडंसं जर असेल ना आवरायचं वगैरे तर ते पटकन आवरलं जातं आणि सगळं जर एकदम आवरायचं म्हटलं ना तर ते काही आपल्याकडून आवरून होत नाही. त्याच्यामुळे मग होता होईल तेवढं जर असेल काही आपल्याला आवरायचं तर ते पटकन मी आवरून घेते. म्हणजे कपडे वगैरे थोडीफार जर इकडे तिकडे झाली असतील तर ते मग पुन्हा असं सेट करून कपाटात ठेवते, जेणेकरून मग कपाटसुद्धा दिसताना छान दिसतं आणि मग एकदम आपल्याला सगळं जे आहे ना तर ते आवरावं लागत नाही. नाहीतर काय होतं, जर थोडंसं वगैरे असेल आणि आपण जर ते आवरायला नाही घेतलं तर नंतर खूप पसारा होतो आणि मग आपल्यालाच कळत नाही की आता कुठून सुरुवात करायची आवरायला. त्याच्यामुळे मग थोडीशीच कपडे होती जी की वर खाली झालेली होती, म्हणून मग म्हटलं की चला आधी ते सेट करून घेऊयात आणि त्याच्यानंतर मग कम्प्युटरच्या टेबलवरती थोडेसे पुस्तकं वगैरे होते जीविकाचे किंवा मग थोडासा जो पसारा आहे ना तर तो होतो. आणि कितीही नाही म्हटलं तरी कसं टेबल वगैरे घरामध्ये असले की प्रत्येकाच्या हातून काही ना काही गोष्टी ज्या आहेत ना तर त्या या टेबलवरती राहतातच. त्याच्यामुळे रोजच्या रोज जरी आपण हे सगळं जे आहे ना तर ते क्लिनिंग जरी करून ठेवलं ना तरी सुद्धा टेबलवरती पुन्हा आहे तेवढा पसारा हा येतोच. म्हणजे प्रत्येकाकडूनच असं होतं की काही ना काहीतरी टेबलवरती ठेवलं जातं. सकाळी ते सगळं क्लीन असतं पण दुसऱ्या दिवशी बघायला गेलं तर पूर्ण टेबलवरती काही ना काहीतरी गोष्टी ज्या आहेत ना तर त्या राहतातच. तर मग लगेचच हातासरशी ते सुद्धा क्लीन करून घेते आणि आहेत त्या गोष्टी लगेचच क्लीन करून घेतल्या ना की पसारा होत नाही आणि नंतर ना आपल्याला कामाचा लोड जो आहे ना तर तो सुद्धा जास्त येत नाही. म्हणजे जिथल्या तिथे गोष्टी ज्या आहेत ना तर त्या क्लीन करून घ्यायच्या. थोडासा वेळ लागतो पण रोजच्या रोज जेवढा आपल्याकडून होता होईल तेवढ्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या आवरून घ्यायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून मग काय होतं ना एकदम कामाचा लोड आपल्याला नाही येत. तर आता इथे मग 12:30 ते 12चा टायमिंग झालेला होता आणि जीविकाला खायचं होतं ब्रेड. तर मग आता म्हटलं तिच्यासाठी जे आहेत ना तर इथे मी ब्रेड पकोडा जो आहे ना तर तो बनवत आहे. तर आता याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनेलवरती अपलोड केलेली आहे, त्याच्यामुळे मग पुन्हा काही ती रेसिपी मी जी आहे ना तर ते दाखवणार नाही. तर कारण की फक्त साध्या सोप्याच पद्धतीने करायचं असतं, त्याच्यामुळे एवढं असं दाखवण्यासारखं सुद्धा काही नाहीये. आणि मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा याचा एकदा अपलोड केलेला होता, म्हणून मग म्हटलं की आता पूर्ण डिटेलमध्ये सगळं दाखवायला नको. तर आता मग कसं पावसाचं वातावरण असलं की थोडंफार जे आहे तर ते प्रत्येकाला चटपटीत खावंसं वाटतं. तर आता इथे ब्रेड आणलेले होते आणि मग म्हटलं की आता ब्रेडचं जे अर्ध पॅकेट आहे ना तर ते शिल्लक राहिलेलं होतं, म्हणून मग त्याला व्यवस्थित असं रबर राऊंड पॅक करून ठेवलं, जेणेकरून मग ते व्यवस्थित असं राहतात. नाहीतर मग जर हवा वगैरे त्याच्यामध्ये गेली पॅकेटमध्ये तर ते पूर्ण लूज पडतात. त्याच्यामुळे मग
जर आपण कधी पार्सल वगैरे आणलं ना बघा बाहेरचं, तर त्याला असे रबरचे पॅकेट जे आहेत ना, तर ते बांधलेले असतात रबर. तर मग ते रबर काय करते मी असं फेकून देत नाही, म्हणजे व्यवस्थित ठेवते, जेणेकरून मग कधी आपल्याला एखादं पॅकेट वगैरे जरी आपण असं वापरायला घेतलं आणि त्यातलं जर अर्धं काही शिल्लक असेल, तर मग ते रबर तिथे यूज करता येतात. तर मग फ्रीजसुद्धा थोडंसं खराब झालेला होता, तर मग तो सुद्धा क्लीन करून घेतला. आणि हे जे बीटरूट वगैरे आणलेले होते सकाळी, तर मग ते बीट जे आहे तर ते व्यवस्थित असं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं होतं. त्याच्यामुळे मग म्हटले की चला काढून ठेवूयात. आणि खूप मोठे आहेत हे जे बीट आहेत ना, खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे खूपच मोठे आहेत असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. तर मग मी काय करते, फक्त अर्ध जे आहे ते कट करूनच त्याचा ज्यूस बनवते, कारण की एका बीटमध्ये भरपूर असा ज्यूस होईल आणि तो काही संपणार नाही. त्याच्यामुळे मग मी असं हाफ कट करूनच त्याचं जे ज्यूस आहे ना, तर ते बनवून देत असते. तर आता इथे मोसंबी वगैरे सुद्धा आणलेली होती, सोबतच गाजर वगैरे सुद्धा होते. तर मग म्हटलं की चला सगळं जे आहे ते काढून घेऊयात. नाहीतर काय होतं, जर कॅरी बॅगमध्ये ते तसंच राहिलं ना, तर ते पटकन खराब होतात आणि मग आपल्या एकतर लक्षात राहत नाही, कामाच्या गडबडीत ते काढून ठेवायचं. आणि मग ज्यावेळेस असं लक्षात येतं की फ्रूट वगैरे आणलेले आहेत किंवा फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत, तर त्यावेळेस मग लगेचच ते काम करून घ्यायचं. कारण की एकदा आपण कामाच्या गडबडीत असतो आणि कधी कधी काय होतं, लक्षातून या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या पटकन निघून जातात आणि मग आपल्या काही लक्षात परत येत नाही. त्याच्यामुळे जेव्हा लक्षात येतं की हा या गोष्टी आवरायच्या आहेत किंवा ही गोष्ट आज करायची आहे, तर मग त्यावेळेस लगेचच ती गोष्ट करून घ्यायची. तर मग दुपारचं जेवण वगैरे आमचं झालं आणि मग म्हटलं की चला आता भांडी वगैरे जी आहेत तर ती क्लीन करून घेऊयात. तर दुपारी फारशी भांडी वगैरे नसतात, म्हणजे फक्त स्वयंपाक तर इतका फारसा काही नसतो, पण जी काही जेवणाची वगैरे भांडी असतात ना, तर ती लगेचच मी क्लीन करून ठेवते. भांडी थोडीशीच असतात, तर बरेचदा मग असं सुद्धा वाटतं की हां ठीक आहे नंतरनं क्लीन करता येतील. पण मग परत असा सुद्धा विचार मनामध्ये येतो की मग जर कोणी आलं आणि सिंकमध्ये जर भांडी तशीच राहिली, तर ते चांगलं सुद्धा नाही वाटणार. आणि आपल्याला सुद्धा किचनमध्ये पसारा ठेवायचं म्हटलं तर आपल्याला सुद्धा ते नकोच वाटतं, किंवा पाहताना सुद्धा आपल्याला मग ते व्यवस्थित दिसत नाही. आणि ज्याला सवय आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा क्लीन करून ठेवायची, तर मग त्या व्यक्तीकडून तर बघा अशा गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या राहतच नाही. म्हणजे सगळं क्लीन करायची सवय असली ना, तर मग कितीही आपल्याला कामाची घाई असू देत किंवा कितीही नको वाटलं ना काम करायला, तरी सुद्धा या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या राहतच नाहीत. तर आता इथे मग दुपारची जी काही भांडी वगैरे होती ना, तर ती सगळी क्लीन करून घेतली आणि सोबतच मग गॅस वगैरे जो आहे तर तो सुद्धा क्लीन करून घेतला. आणि दुपारी नेहमी सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेतल्यानंतर पहिल्यांदा ओटा जो आहे ना, तर तो मी क्लीन करून घेत असते, जेणेकरून मग संध्याकाळपर्यंत काहीच कामाचं टेन्शन जे आहे ना, तर ते राहत नाही. तर आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ, तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.